बाजूला ठेवलंय, ज्याच्याकडे आपण कधी पाहणार आहोत, कधी पाहणार आहोत, उद्या पाहणार आहोत. आता आपण येशूच्या जन्माच्या वर्षाकडं, द मोस्ट क्रुशल सब्जेक्ट ऑफ द क्रिसमस, नाताळाबद्दल अतिशय निर्णायक हा विषय आहे. आणि मी आपल्याला विनंती करतो की याला बारकाईने समजून घ्या. मी आपल्याला कुठं नेत आहे, 2000 शतकामागं. आतावर मी आपल्याला जुन्या काळात घेऊन गेलो आणि जुन्या काळातल्या भविष्यवाणी आपण एक एक चेक करत होतो आणि देवदयाने आपण अनेक चेक केल्यात. चेक म्हणजे इन अ सेन्स आपण त्या लागू केल्या आणि देवाला धन्यवाद की देवाने आपल्याला ते खूप प्रगट केले. आता आपण ज्या गोष्टी बायबलमध्ये येशूच्या जन्माबद्दल आहेत त्यात आपण पाहिल्यात, पण आता आपण त्या गोष्टीकडे जात आहोत ज्या बायबलमध्ये नाहीत, ज्या बायबलमध्ये नाहीत. आणि आता त्या मंडळी पुढे कशा मांडायच्या, बायबलमधून मांडायचं काय, कुठून 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 शोधून काढू शकतो, प्रार्थना केली इकडून, कारण तुम्हाला बेसिक आहे 100%. आता जे बायबलमध्ये नाही ते तुमच्यासमोर आणायचे. आणि याच गोष्टींवर अनेक लोक या ठिकाणी वादविवाद तयार करतात. ज्या गोष्टी बायबलमध्ये आहेत, या बायबलमध्ये नसलेल्या गोष्टी अशा त्या मांडतात की बायबलमध्ये असलेल्या गोष्टी पण तुम्ही मानू नये किंवा तुम्ही पाळू नये, या लेवलला ते प्रेशर टाकतात. आणि मग चर्च पुढील जो वेळ आहे अर्धा तास काय वाटेवर मला संपवायचं आहे आज, आणि म्हणून माझी विनंती बारकाईने ऐका. चला, मी प्रश्नाने सुरुवात केली होती की पहिल्या मंडळीबद्दल, पहिल्या चर्चबद्दल आपण ऐकलं का आणि आपल्याला काही आयडिया आहे का? एनीबडी? इकडचे कोणी, इकडचे कोणी, टीव्हीवरचे कोणी? माझा जो नंबर आहे स्क्रीनवर येत असतो, आपण फोन करून मला उत्तर देऊ शकता किंवा आपण जेसीएनडी टीव्ही पाहत असताना मेसेज पण टाकू शकता, किंवा तुम्ही त्या ठिकाणी जे जेसीएनडी टीव्हीचे ओनर आहेत अभिदादा त्यांनाही कॉल करू शकता. किंवा जर अजून तुम्हाला वाटलं तर NTPH कोठी चर्च यमुना सदन या ठिकाणी मी वास्तव्यात आहे, आमचं हे चर्च आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, येऊन भेट घेऊ शकता, आपण त्याच्यावर अजून डिटेल बोललो. बरं, पहिलं जे चर्च आहे, जर तुम्ही बायबल वाचणारे आहात तर तुम्हाला तुमच्या बायबलमध्ये सापडेल. पहिलं जे चर्च होतं हे आम्हाला प्रेषित 2 मध्ये पाहायला मिळतं. आणि सिंपल आहे, 42 वचन तुम्ही नंतर वाचा की ते एकत्र असायचे, भाकर मोडण्यात, शिक्षणात, तुम्ही पहा, वाचा. आणि हे झालं पहिलं चर्च. आता ही गोष्ट आम्हाला लुकाने, मी आपल्याला मागेही सांगितलं, परत सांगतो, 2 पुस्तकं लिहिली आहेत. पहिलं लुकाचं शुभवर्तमान, दुसरं बुक ऑफ ॲक्ट्स, प्रेषितांचं कृत्य. आणि या दुसऱ्या पुस्तकामध्ये प्रेषिताने हिस्ट्री दिली, ज्या पुस्तकाचा संदेश आहे पवित्र आत्म्याने चालू केलेलं कार्य. आणि पवित्र आत्म्याने चालू केलेलं कार्य हे काय पहिल्या शतकापुरतं नाही आहे. म्हणून प्रेषितांचं पुस्तक आम्हाला पाहायला मिळतं एक ठराविक ठिकाणी येऊन, जिथं पॉल रोममध्ये होता, नजर कैदेत होता, तिथपर्यंत येऊन थांबलंय, पुढे डिटेल नाही आहेत. पत्रही वाचत असताना जेवढे जसे जसे आहेत तसे आहेत, पण बाकीच्या डिटेल भेटत नाहीत. आणि म्हणून हे जर डिटेल आम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला पहिल्या चर्चकडे जावं लागतं. आता पहिलं चर्च आम्हाला पाहायला मिळतं, याची स्थापना पेत्राने केली, कारण त्याला अभिवचन होतं की तू खडक आहे आणि या खडकावर मी माझी मंडळी रची. यामध्ये 3000 लोकांची भर पडली, 5000 लोकांची भर पडली. आणि आम्हाला पाहायला मिळतं मंडळी वाढत गेली. पहिले 130 लोक होते, मग पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि मग ते देवाचं काम वाढत गेलं. आणि मग आम्ही पाहतो यहुद्यामध्ये ते गेलं, शमरोनात ते गेलं आणि सर्व जगभरात ते पसरलं. पहिलं शतक मी सांगतोय, आज आम्ही 21व्या शतकात आहोत, 20 शतकं पूर्ण झालेले. पहिलं शतक म्हणजे जवळजवळ 19 शतकं मागं मी तुम्हाला घेऊन चाललो, ज्या ठिकाणी पहिलं चर्च होतं. पहिल्या चर्चचं काम जबरदस्त काम होतं. लोक बरे व्हायचे, प्रेषणाच्या सावलीने लोकांचे आजार बरे व्हायचे, ते मेलेले जिवंत करायचे. अद्भुत गोष्टी झाल्या, ज्या इतकं भयानक सामर्थ्य देवाचं मंडळी उतरून आलं होतं की मंडळीने जगाला हलवून टाकलं. आणि एका ठिकाणी म्हटलं, हे साधारण लोक नाही, हे जगाची उलथापालत करणारे लोक आहेत. हे पहिल्या मंडळीतलं काम होतं. जशी जशी वेळ पुढे गेली आम्हाला पाहायला मिळतं की पहिली मंडळी जी आहे त्यातले सर्व अपोस्टल, अर्ली फादर जे कोणी होते, पेत्र, योहान, मत्तय, लूक, हे सगळे कोणी मारले गेले, कोणी मेले. आणि ती पिढी संपली आणि मग पुढची पिढी आली. आणि ही जी पुढची पिढी आली त्या पिढीबद्दल आम्ही प्रेषणाच्या पुस्तकात लिटरली थोडंसं पाहतो. नंतर मंडळीकडं, चर्चकडं, आपल्याकडं लेखी काही नाही आहे. आता जे लोक बायबल स्कूलला जातात त्यांना त्याची लेखी भेटते, नोट्स भेटतात. आणि आज नेटचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे, यूट्यूबचा जमाना आहे. हे नका समजू तुम्हाला तिथून भेटेल ते सगळं खरं आहे म्हणून. आणि हा वक्तालय भारी बोलतो, तो वक्तालय भारी बोलतो, ही सिस्टरला भारी बोलली, तो बरोबर भारी बोलला. नो, भारी बोलणं म्हणजे सत्य असं नाही होत, त्यात कोणी का असं ना. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की पहिल्या मंडळीतले सगळे अर्ली फादर हे झोपी गेल्यावर म्हणा, मारले गेल्यावर म्हणा, छळाचा काळ म्हणा, मग मंडळी पुढं सुरू झाली. दुसरी पिढी आली, ही पहिल्याच शतकात होती.
मग तिसरी पिढी आली जी पहिल्या आणि दुसऱ्या शतकात होती, आणि अशा पिढ्या पुढे चालल्या. आणि आम्हाला पाहायला मिळतं की तिसऱ्या शतकात ज्यावेळेस चर्च आलं, लक्षपूर्वक ऐका, तिसऱ्या शतकात ज्यावेळेस चर्च आलं 315 AD, म्हणजे तिसऱ्या शतकातलं 15वं वर्ष, या वर्षामध्ये ख्रिस्ती लोकांसाठी फार मोठा चमत्कार घडला. आणि हा जो चमत्कार होता तो असा होता की कॉन्स्टंटाईन नावाचा जो रोमन बादशाह होता, याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. आता यात तुम्हाला असं वाटलं काय विशेष येशू स्वीकार केला? त्या काळात मी तुम्हाला नेतो ज्या वेळेस आम्ही AD 37 मध्ये येतो. AD 37 म्हणजे जिथं येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालेलं आहे, जिथं मंडळीची स्थापना झालेली आहे, मंडळीचं काम वाढायला लागलेलं आहे, चिन्ह चमत्कार होत आहे. जो म्हणतो तो म्हणतो मला येशू पाहिजे, मला ख्रिस्त पाहिजे, आणि जो कोणी आहे तो मंडळीत येत आहे. मंडळ जिकडे तिकडे मंडळच मंडळ, एक मोठं संजीवन आलेलं आहे, आत्मेच आत्मे. तर या लोकांसाठी, रोमन लोकांसाठी जो एक राजा होता AD 37 ते 67 दरम्यान, याचं नाव रोमन सम्राट नीरो. आणि हा जो नीरो होता याच्याबद्दल आपण इतिहासामध्ये ऐकलं असेल, याच्याबद्दल आपण अभ्यास केला असेल. हा मोस्ट क्रुशल एम्पायर ऑफ रोमन होता, ज्याने मंडळीचा भयानक छळ केला. लक्षपूर्वक आहे का चर्च? मी 315 मध्ये तुम्हाला घेऊन आलोय, आणि 315 मधून तुम्हाला नीरोकडे आणलंय मी 67 मध्ये. आणि इथं काय घेऊन आलो मी तुम्हाला? हा जो काळ होता मंडळीच्या वाढीचा काळ होता, हा जो काळ होता संजीवनाचा काळ होता, हा जो काळ होता चर्च इस्टॅब्लिश होण्याचा काळ होता. आणि नीरोनी पाहिलं हे जर असेच वाढत राहिले, हे जर असेच पुढे गेले तर आपलं साम्राज्य संपलं. कारण त्याला भीती वाटायला लागली की सगळे लोक याच्या मागे चालले, सगळे लोक ख्रिस्त म्हणून येशू आहेत त्याचा स्वीकार करताय, आणि आपलं राज्य उलथापालथ होईल. भीती वाटली. पॉलिटिक्स, आणि पॉलिटिक्स तुम्हाला माहिती भयानक असते. आणि म्हणून या नीरोने काय केलं, याने पहिली स्ट्रॅटेजी वापरली, ती ही होती की प्रेषितांना मारून टाका. लक्षपूर्वक आहे का चर्च? आणि बायबलचा अभ्यास करणारे जे इतिहासकार आहे पहिल्या शतकापासून आलेले, ते अशा प्रकारे दस्तावेजमध्ये लिहितात की पेत्राला याच नीरोने मारून टाकलं, पौलाला याच नीरोने मारून टाकलं. लक्षपूर्वक तुम्हाला समजतं मी काय शिकवते चर्च? सगळ्यांना कळतंय? ख्रिसमस जर जाणून घ्यायचा तर आम्हाला इतिहास माहिती पाहिजे. येशूच्या जन्माची तारीख जाणून घ्यायची तर आम्हाला इतिहास माहिती पाहिजे. येशूच्या जन्माचं वर्ष जाणून घ्यायचंय आम्हाला इतिहास. आणि तो इतिहास कोणता? जगाचा इतिहास नाही, मंडळीचा इतिहास, चर्चचा इतिहास, पहिला चर्च. आणि त्या चर्चचा झालेला छळ आणि त्या काळात असलेली परिस्थिती. हा नीरो जो होता, हा जे लोक चर्चला जायचे प्रार्थना करताना धरायचा आणि त्यांना सिंहापुढे टाकायचा. याला आम्ही रोमची रंगशाळा म्हणतो. आठवतो मी? नाही, रोमची रंगशाळा. आपण ही गोष्ट आवर्जून, हा जो टॉपिक आहे फार इंटरेस्टिंग. आज आपण जे प्रकार पाहतो WW वगैरे काय असतात, हाणामाऱ्या, तिथून आलेली संकल्पना ही. आणि या नीरोला ते फार आवडायचं. आणि त्या ठिकाणी पाळक, पाळकीन, लेकरं हे रंगशाळेत सोडले जायचे, सगळे लोक बसायचे, आणि सिंह सोडले जायचे, वाघ सोडले जायचे, आणि वाघ येऊन पाळकाला खाऊन टाकायचे, सिस्टरला, ब्रदरला, जे कोणी असतात तिथं त्या काळात तुमच्या माझ्यासारखे मारून टाकायचे. आणि लोकांना आनंद व्हायचा. इतका क्रूर, एवढा भयानक हा नीरो होता. या नीरोचं म्हणणं होतं मी हे ख्रिस्ती धर्माला उपटून टाकेल, मी पाळकं संपवून टाकेल, मी मंडळी संपवून टाकेल. त्याने वाटेल तो प्रयत्न केला. महिलांना धरायचा, पुरुषांना धरायचा, आणि त्याच्या राजमहालातला जे खांब आहे त्याला बांधून ठेवायचा, त्यांच्यावर डांबर टाकायचा, आणि रात्री त्या लोकांना तो पेटून द्यायचा, आणि त्या उजेडामध्ये हा पार्ट्या करायचा. कल्पना करा, अजून खूप इतिहास आहे, मी तिकडे सगळीकडे नेणार नाही. एवढा भयानक हा नीरो होता. कल्पना करा, येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर याचं कार्य चालू झालं. आणि याने आम्हाला पाहायला मिळतं की मंडळीला भयानक छळलं आणि काही प्रेषित देखील मारून टाकले. इतका भयानक होता. आता मजेची गोष्ट, ही पहिल्या शतकातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि या नीरोबद्दल मला सांगू द्या. पहा देव कसा आहे. जर तुम्ही देवाच्या सेवकाला छळताल, देवाच्या लोकांना छळताल, उगाच काहीतरी इतर गोष्टी करून, राजकारण करून, जी आम्हाला नीरोची स्ट्रॅटेजी पाहायला मिळते, तरी फार भयंकर आहे. कारण देवाच्या लोकांच्या बाजूने कोणी असो किंवा नसो, देव असतो. आणि या नीरोला वयाच्या 30व्या वर्षी, 30 म्हणजे फाशी घ्यावी लागली, फाशी, आणि आत्महत्या केली.
चल, हा झाला नीरो, हा झाला पहिल्या शतकात. थोडं पुढे येऊ. नीरो नंतर अनेक एम्पायर आले रोमन, ज्याच्यामध्ये आम्ही पाहतो डोमिटाईन होता, टार्जन होता, असे एक बाय एक. आणि हे आले का मंडळीला छळायचे, आले का मंडळीला छळायचे. का छळत होते? मंडळी वाढत होती. येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा होत होता, येशू ख्रिस्ताचं स्वर्गीय आगमन साजरं होत होतं, येशू ख्रिस्ताची सेवा साजरी होत होती, येशू ख्रिस्त पुनरुत्ती झालाय हा संदेश पौल देत होता की आम्ही तर वधस्तंभावर केलेला ख्रिस्त गाजवतो. पेत्र सांगत होता पश्चाताप करा, आणि ज्या नाझरी येशूला तुम्ही वधस्तंभावर मारलं, तुम्ही त्याला दिलं, त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण देवाने त्याला उठवलं. आणि जो उठवत होता प्रत्येक गुडघा टेकला जात होता, प्रत्येक जीवा कबूल करत होती येशू हा देव आहे. सगळे जग येशूच्या मागे चाललं होतं. आणि त्याच्यामध्ये राजकारण आलं, आणि हे क्रूर राजे आले जे रोमन सम्राट होते, जगावर राज्य होतं. यांनी हा धर्म संपवायचा प्रयत्न केला, यांनी मंडळ संपवायचा प्रयत्न केला, आणि इतका छळ करत होते की बस. जे अपोस्टल होते त्यांचे पण शिष्य होते, तीत, पॉलिकार्प, हे सगळ्यांचे शिष्य होते. त्यांनाही मारू टाकत होते, अनेक महिलांना मारून टाकत होते, अनेक पुरुषांना मारून टाकत होते. आणि हा छळ चालत असताना हा छळ 315 पर्यंत आला. कुठं होता आपण? कॉन्स्टंटाईन, ज्या राजाने काय स्वीकार केला? कोणाचा स्वीकार केला? उघडपणे पहिला रोमन राजा. अगोदरचे राजे काय करायचे? धरला का मारला, छळला. याने काय केलं? याने डायरेक्ट येशूचा स्वीकार केला. आता याच्यावर एक वेगळा माझा संदेश आहे, याच्यावर वेगळी स्टडी आहे. याला काय नेमकं प्रगटीकरण झालं, याच्या जीवनात असं काय झालं की याने येशूचा स्वीकार केला, त्याच्यावर आपण नंतर कधी पाहू. पण हा ख्रिस्ती झाला, आणि जसा हा ख्रिस्ती झाला, कल्पना करा, अगोदरचे राजे छळायचे आणि हा ख्रिस्ती झाला. मंडळीला आनंद झाला असेल का दुःख झालं असेल? अरे मी तुम्हाला विचारतोय, जो तुम्हाला जिथं धरला का शूट, धरला का मार, धरला का चिर. आता राजाच असा आलाय जो म्हणतो काही करा, गा स्तुती करा, काही करा. आनंदाची गोष्ट होती, दुःखाची होती? आणि मी तुम्हाला विचारतो, ही घटना 315 मध्ये घडली. आणि या कॉन्स्टंटाईनने 315 मध्ये जेव्हा ख्रिस्ताचा स्वीकार केला, 325 मध्ये एक मोठी बैठक झाली. लक्षपूर्वक ऐका, मी 25 तारखेकडे तुम्हाला घेऊन आलोय, आणि मी तुम्हाला कुठे घेऊन आलोय? येशू ख्रिस्ताच्या जन्माकडे. आता आणि तारखेकडे चाललोय, वर्षाकडे चाललोय. बरं, या कॉन्स्टंटाईनने जगातले सगळे बिशप, सगळे आर्च बिशप, जे फादर होते, अर्ली फादर, म्हणजे जे आम्हाला पहिल्या मंडळीच्या नंतरचे शिष्याचे शिष्य, हे सगळे एकत्र केले. आणि त्या ठिकाणी एक मोठी कॉन्सिल भरली. याला कॉन्सिल ऑफ नायसिया म्हणतात. ही जी आहे कॉन्सिल 325 मध्ये भरली. आणि या ठिकाणी अनेक निर्णय घेण्यात आले, आणि त्यातला एक निर्णय होता 25 डिसेंबर. बोलो येशू मसीह की. आपण विषयावर आलो का? इतिहासातून आपण चाललोय का? बरं, 325 जी मोठी जागतिक मीटिंग झाली, सगळे फादर होते. तेव्हा पाळक नव्हते बरं का, नाही तर मात्र पाळक कुठे होते? पाळक जे आहे 15व्या शतकात आले, त्याच्यावर मी कधी नंतर सांगेल, ठीक आहे? त्याच्यावर आपण नंतर स्टडी करू. किंवा आम्हाला पाहायला मिळतं मार्टिन लुथरच्या याच्यानंतर, कार्यानंतर, किंवा त्या चळवळीनंतर जास्त प्रमाणात पाळक दिसतात. त्याच्या अगोदर मोंक होते. मोंक म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं महाराज. त्याच्या अगोदर आम्ही पाहतो की जे प्रेषित होते, त्याच्या अगोदर अपोस्टल होते. पाळकांची जी मुवमेंट आली ती खास मार्टिन लुथरच्या नंतर आली. तिकडे नंतर जाऊ, तो एक वेगळा विषय, मला तिकडे सध्या जायचं नाही. परंतु सध्या माझा विषय काय? 25 तारीख. आणि आपण कुठं आलो आता? 25 तारखेला. ही तारीख कधी डिसाइड झाली? ज्यावेळेस कॉन्स्टंटाईन हा ख्रिश्चन झाला, याने एक मोठी बैठक भरवली, ज्याला काउन्सिल ऑफ नायसिया म्हणतात, जी 325 मध्ये झाली. आणि त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला की यापुढे 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा काय असेल. पण हे शिक्षण चुकीचं आहे. ट्विस्ट, हे शिक्षण पूर्ण नाही. आणि याच शिक्षणाला असे काही लोक उचलतात आणि ते म्हणतात पहिल्या शतकातली मंडळी ख्रिसमस पाळत नव्हती, दुसऱ्या शतकातली मंडळी ख्रिसमस पाळत नव्हती. हा जो रोमन बादशाह आहे, याने ख्रिसमस सुरू केला, याने रविवार सुरू केला, हे रविवार जे आपण बसतो, याने हे सगळं सुरू केलं. हा रोमन होता. आणि हा ख्रिश्चन देवासाठी नाही झाला. याने पाहिलं की सगळे ज्याच्या मागे चालले, आपणही त्याच्या मागे जाऊ, सगळे आपल्या मागे येतील. लक्षपूर्वक ऐका, पॉलिटिक्स यालाच म्हणतात. आणि म्हणून हा ख्रिश्चन झाला म्हणतात. आणि सगळे याच्या मागे, सगळे यांनी स्वीकारले, कारण लोक कोणते वाढले होते? सगळीकडे ख्रिस्ती वाढले होते. आणि म्हणून यांनी डोकं वापरलं. आणि यांचा जो रोमन लोकांचा एक सण आहे, मी पुढे बोलणार आहे आपल्याशी, तो याने ख्रिस्ती धर्मात घातला. आणि जो रोमन सण 25 तारखेला साजरा केला जायचा, तो शिफ्ट जो आहे तो नाताळात केला. आणि तेव्हापासून रोमन सण हा नाताळ म्हणून साजरा व्हायला लागला. आणि म्हणून मंडळी नाताळ साजरा करू नये. मंडळी नाताळ साजरा करू, बोला चर्च. हे शिक्षण 315 मध्ये द काउन्सिल ऑफ नायसिया या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला. असं खोटं शिक्षण, अशा प्रकारचं पाखंड आज नाही आलं, त्या शतकात आलेले, तेव्हापासून ते चालत आलंय. तुमच्या लक्षात तुम्ही काय बोलत आहे? चला थोडं आपण इकडे डिटेल जाऊया. जायचं का चर्च?
मला असं वाटतं मी थांबतो, कारण इतिहासात तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे आणि मी इतिहास शिकवतोय. पुढे जायचं टीव्हीवरचे. बर, 325 मध्ये कौन्सिल ऑफ नायसिया झाली, अगदी खरं आहे. कॉन्स्टंटाईन त्यात होता, हे पण अगदी खरं, कारण तो राजा झाला होता. पण जगातले सगळे, लक्षपूर्वक ऐका, सगळे बिशप, सगळे त्या काळातले विद्वान, हे सगळे एकत्र झाले होते. आणि ही कौन्सिल कशासाठी झाली माहिती आहे का? हे काय सांगतात की 25 डिसेंबरसाठी झाली नाही. कदाचित तो त्यातला एक विषय असू शकतो, पण ही जी कौन्सिल आहे ही खास एका मेन कारणास्तव भरली होती. आणि त्या कौन्सिलचा उद्देश होता आर्यनिझम, ANINIRSSM, आर्निझम. हे जे आर्निझम आहे हे खोटं शिक्षण देणारं पाखंड आहे, ज्याची सुरुवात पहिल्याच शतकात झाली होती. लक्षपूर्वक ऐका. आणि याचं मूळ शिक्षण काय होतं माहिती आहे का? येशू ख्रिस्त देव नाही, येशू ख्रिस्ताचा जन्म दैवी नाही. हे आर्निझम भयानकरित्या, कारण पाहिलं ख्रिश्चन धर्म वाढतं, काहीतरी घुस सोडून द्या, काहीतरी पिल्लं सोडून द्या, आणि म्हणून हे एक काम त्या ठिकाणी चालू झालं. आणि याच्या विरोधात ही 325ला कौन्सिल ऑफ नायसिया झाली. हे पाखंड आहे, हे चुकीचं शिक्षण आहे, हे सिद्ध करण्यासाठी, हे जाहीर करण्यासाठी सगळ्या जगातली मंडळी एकत्र आली आणि 325 मध्ये कौन्सिल भरली. आणि त्यांनी त्याचा निषेध केला की येशू ख्रिस्त पूर्ण देव पण आहे, येशू ख्रिस्त पूर्ण मानव पण आहे. हे खोटं शिक्षण आहे की हे म्हणतात येशू फक्त मानव आहे, देव नाहीये. आणि जर ही कौन्सिल झाली नसती तर तिसऱ्या शतकात हा प्रयत्न होता की येशू देव नाही हा दाखवण्याचा. दुसऱ्या शतकात हा प्रयत्न होता येशू देव नाही हे दाखवण्याचा. पहिल्या शतकात हा प्रयत्न होता येशू देव नाही हे दाखवण्याचा. त्यांना मारले, त्यांना चिरले, त्यांना जाळले, त्यांना सिंहापुढे टाकलं, त्यांना उघडे नागडे केलं, अनेकांवर रेप झाले, पण मंडळी कधी झुकली नाही, मंडळी कधी माघार घेतला नाही. मंडळी येशूसाठी जिवंत राहिली, मंडळीने आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडलं. आणि आज तुम्ही आणि मी जरी तो देवाचं वचन ऐकत आहो, हे दुसरं तिसरं काही नसून पहिल्या मंडळीच्या रक्ताचं, बलिदानाचं उगवलेलं पीक आहे चर्च. आज जर आम्ही आराधना करतोय, हे त्यांचं रक्त आमच्यासाठी सांडलं गेलेलं आहे, हा त्यांचा बलिदान आहे, हा त्यांचा विश्वास आहे, हे त्यांचा त्याग आहे. आणि मला फार आनंद वाटतोय आज की मी तुमच्यापर्यंत हा इतिहास घेऊन येत आहे. काय खोटं शिक्षण आहे? 325ला ही धर्मपरिषद झाली आणि नाताळ त्यांनी सुरू केला. अरे त्यामध्ये हजारो विषय होते, पण प्रमुख विषय जर काय होता तर तो हा होता की हे जे आर्निझम आहे यांचा हा दावा होता, हे शिक्षण द्यायला लागले येशू माणूस आहे, देव नाही, येशू माणूस आहे, देव नाही. आणि हे खोटं शिक्षण याला हाणून पाडण्यासाठी ही कौन्सिल झाली होती 325 मध्ये. आपण 1700 वर्ष मागे आहोत. बर, चला आता 25 तारीख ही कशी ठरली हो आणि कोणी ठरवली माहिती आहे कोणाला? प्लीज, आहे का आयडिया? आहे कोणाला काय आयडिया? मग आता 25 तारीख तिसऱ्या शतकात नाही ठरली खरंच या मीटिंगमध्ये, आणि अनेकच म्हणे तिथंच ठरली. पण मी मेन आपल्या समोर आणलं की ती मीटिंग कशासाठी घेतली गेली. अनेक विषय होते, फक्त ख्रिसमसचा विषय नव्हता. हे जे आर्निझम आहे हे म्हणत होतं नाताळ पाळू नका, हे म्हणत होतं ईस्टर पाळू नका, हे म्हणत होतं येशूचं पुनरुत्थान नाहीये, येशूचा जन्म नाही, कारण हे सगळं काही येशू नाहीये हे दाखवायला होतं. आणि म्हणून इथं एक निर्णय घेण्यात आले, फक्त नाताळचं नाही, मसी पर्व. मसी पर्व म्हणजे काय माहिती आहे का? त्याच्यामध्ये ईस्टर आला, गुड फ्रायडे आला, नाताळ आला, पेंटेकॉस्टचा सण आला, त्याच्यामध्ये संडेचं ऑब्झर्वेशन आलं, जे आपण संडेला एकत्र जमतो, आपण आराधना करतो. हे म्हणत होते रविवार पण पाळू नका, तो पण रोमन आहे. सगळे हे पाखंड थांबवण्यासाठी ही मीटिंग झाली होती. आणि मी देवाला धन्यवाद देतो की ह्या मीटिंग अशा झाल्यात आणि त्याचं शिक्षण आहे आपल्याकडं आणि ते आपण घेऊ शकतो, इतरांना देऊ शकतो. आलं तुमच्या लक्षामध्ये? जर आलं असेल तर हे तुम्हाला भविष्यात तुमच्या पिढीला मदत करेल. आणि जर लक्षात आलं नसेल तर मग चालू द्या आपलं रोमन सण आहे आणि नाताळ पाळावं का, आयुष्यभर त्यातच जगा तुम्ही, त्याच्यात पुढची पिढी त्याच्यात, त्याची पुढची पिढी त्याच्यात. परंतु शास्त्र मला सांगतं की ही जी कौन्सिल आहे ही कौन्सिल आम्हाला विशेष करून AD 325 मध्ये पाहायला मिळते. बरं, आता आपण पुढे जाऊया. चला, येशूच्या जन्माची तारीख कशी ठरली, फार महत्वाचा विषय. 325ला आपण आलो आणि अनेकांचं म्हणणं की तिथं ठरली, पण मी आपल्याला सांगतो ही तिथं नाही ठरली. चला थोडंसं पुढे जाऊया. येशूच्या जन्माची तारीख जर काढायची ना चर्च, तर घड्याळकडे पाहून होणार नाही. येशूच्या जन्माची तारीख जर काढायची ना तर जांभळ्या देऊन किंवा मग बाकीच्या गोष्टी करून होणार नाही. आम्हाला अतिशय सिरियस विषय. आणि मी आपल्याला देवाच्या गौरवासाठी सांगतो, हे जाणून घ्या, शिकून घ्या.
तुम्ही दिवसभर जरी बसले तर मी तुम्हाला हे शिकवत राहील, कारण देव आपल्यावर कृपा करत आहे. फक्त आमची तयारी पाहिजे ऐकायची, बसणाऱ्यांची नाही, टीव्हीवरचे पण. आणि मी देवाला धन्यवाद देतो, हे रोज टीव्हीवर येत आहे. तुम्हाला जर कोणाला नसन भेटत तर तुम्ही टीव्हीवर पण पाहू शकता, मोबाईलवर पाहू शकता. बरं, येशूच्या जन्माची तारीख जर कशी ठरली हे जर आम्हाला जाणायचं आहे तर त्यासाठी आम्हाला कॅलेंडरकडे जावं लागेल. कुठे? येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस वेगवेगळे 3 कॅलेंडर वापरले गेलेत. 3 पेक्षाही जास्त, मी तुमच्यासमोर प्रमुख 3 ठेवलेत. किती कॅलेंडर? आता मला तुम्ही सांगा, येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीख कशी ठरली याकडे पाहायचं तर किती कॅलेंडर समोर आलेत? तारखे किती समोर आल्यात? एवढे तुम्ही हुशार आहात. ठीक आहे, किती तारखे पुढे आले? 3 पुढे. पहिलं जे कॅलेंडर होतं त्याला जुलियन कॅलेंडर आम्ही म्हणतो. हे जे जुलियन कॅलेंडर आहे हे येशू ख्रिस्ताच्या अगोदर 45 वर्ष सुरू झालं होतं. ठीक आहे. दुसरं जे कॅलेंडर होतं हे लुनी सोलर कॅलेंडर म्हणतात. लुनी सोलर कॅलेंडर जास्त हे हिब्रू कॅलेंडर आहे आणि याच्यामध्ये जे चंद्र, विशेष करून सूर्य, हे जे नक्षत्र आहे याला हे लोक फॉलो करतात. हे जुलियन कॅलेंडरला फॉलो करत नाहीत. हे ल्युनी सोलर जे कॅलेंडर आहे त्याला हे फॉलो करतात. आणि तिसरं जे कॅलेंडर होतं याला आम्ही पाहतो प्रॉफिटिकल कॅलेंडर म्हणतात, जे स्वतः देवाने मोशेला दिलं होतं. निर्गमचं पुस्तक 12 अध्याय 1 वचन. पटकन 3 कॅलेंडर म्हणल्यावर 3 तारखी. आता 3 तारखेला आपल्याला चेक करावं लागेल आणि त्यातून 25 तारखेकडे यावं लागेल आणि मग आम्ही ठरवूया 25 तारखेचं काय कसं पुढे. पटकन निर्गम 12:1. मग परमेश्वराने मिस्र देशात मोशे व अहरोन यास सांगितले की हा महिना तुम्हास आरंभीचा महिना व्हावा म्हणून. आता काय सांगितलं देवाने? हा महिना तुम्हाला कसा महिना व्हावा? आरंभीचा महिना व्हावा. आता हा जो आरंभीचा महिना आहे या महिन्याला त्या ठिकाणी 2 प्रकारचे नावं आहेत. एक आहे निसान, आणि हा जो निसान महिना आहे हा महिना विशेष करून मार्च एप्रिलमध्ये येतो. लक्षपूर्वक ऐका चर्च, हा कधी येतो? मार्च एप्रिलमध्ये निसान. आणि हा निसान जो आहे हा वलांडण्याच्या सणाचा महिना आहे. हा जो आहे हा फसेका मेमना याला म्हटलं. फसेका मेमना म्हणजे द अटोनमेंट, जो ज्या ठिकाणी कुर्बानी दिली जायची किंवा ज्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे अर्पण केलं जायचं मेंढराचं, कोकराचं, हा तो महिना आहे. आणि या महिना जो आहे याला निसान म्हटलं गेलंय. निसान जो आहे मार्च आणि एप्रिलमध्ये येतो आणि इथून त्यांचं नवीन वर्ष सुरू व्हायचं. जानेवारीत नाही, जानेवारीत नाही. बर, दुसरा महिना जो आहे त्या ठिकाणी येतोय तो येतोय तिसरी. हा हिब्रू महिना आहे आणि हा महिना ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सुरू होतो. कधी सुरू होतो? कमॉन इकडचे ऑगस्ट सप्टेंबर. टीव्हीवर पाहणारे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिने मी आपल्या समोर ठेवत आहे, जे निर्गम 12:1 मधून उचललेत. आणि जर या ठिकाणी निसान महिना आहे तर मार्च एप्रिल महिना लागू होतो. आणि त्याच्याबद्दल मी पुढे जाणार आहे. 25 तारखेकडे पहिले येतो, मग येशू जन्माकडे आपण जाऊया किंवा वर्षाकडे जाऊया. आणि जर तिसरी हा महिना येतो तर आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की 3 कॅलेंडर वापरले गेले होते आणि हे जे 3 कॅलेंडर आहे हे वेगवेगळे होते. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीख आणि वर्ष जर फिक्स करायचे तर आम्हाला या ठिकाणी कॅलेंडरचा घोळ पाहायला मिळतो. आणि म्हणून कुठल्या एका कॅलेंडर जर फिक्स केलं तर दुसरं कॅलेंडर म्हणतो तो नाही, दुसऱ्या कॅलेंडरवर फिक्स केलं तिसरं कॅलेंडर म्हणतो तो नाही. आणि देवाला धन्यवाद असो, चौथं कॅलेंडर. कितवं कॅलेंडर? कितवं कॅलेंडर? ऐकायचंय? भावांचा आवाज गायब. चौथं कॅलेंडर? ठीक आहे. चौथं जे कॅलेंडर आहे, मी देवाला धन्यवाद देतो, ते येशूच्या जन्माने सुरू झालं. एक जोरदार टाळे वाजूया. इतिहास येशूने बदलून टाकला, कॅलेंडर येशूने बदलून टाकलं. येशूने कॅलेंडरची सुरुवात केली. बोला येशू मसीह की. येशूच्या कॅलेंडर आपण नंतर जाऊ, सध्या आपण येशूच्या जन्माकडे आहोत. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की हे 3 कॅलेंडर असल्यामुळं, वेगवेगळे महिने येत असल्यामुळं त्या ठिकाणी खूप सगळं जम्पलिंग आहे. म्हणून आपण कॅलेंडरकडे नंतर जाऊ. सध्या मी तुम्हाला 25 डिसेंबरकडे घेऊन येतो. आणि या 25 डिसेंबरसाठी जे शिक्षण आलं की रोमन लोकांचा हा सण आहे ते आपण ऑलरेडी हाणून पाडले किंवा आपण त्याला मान्य झालो नाही, कारण 325 मध्ये या डिसेंबरसाठी मीटिंग नव्हती झाली. तर जे आर्नियझम आहे, जे म्हणायचं की येशू निर्मिती आहे. निर्मिती समजतं तुम्हाला? तुम्ही निर्मिती आहात, मी निर्मिती आहे, येशू निर्माता आहे. आमेन. हे काय म्हणत होते त्या काळात? येशू कोण आहे? आणि उत्पत्ती 1:3 ते वापरायचे. तुम्ही 1:3 जर पाहिलं, देवाने काय तयार केला? प्रकाश. आणि योहानाच्या पुस्तकात म्हटलं, येशू म्हणतो मी जगाचा. आणि मग तो प्रकाश कोण आहे? हाच उत्पत्ती देवाने तयार केला. खोटं शिक्षण, पाखंड, आर्नियझमचं हे पाखंड होतं. आणि हे त्या काळात आम्हाला पहिल्या शतकात पाहायला मिळत आहे. असे जवळजवळ 12 पाखंड आहेत पहिल्या शतकातले. जर का देवाने मला संधी दिली आणि आपल्याला वाटलं तुम्ही एक शिकवलं आपल्याला,
ठीक आहे, तिकडे आपण नंतर जाऊ. आता मला फक्त क्रिसमस घेऊ द्या. आणि आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की हे पाखंड हाणून पाडण्यासाठी किंवा हे चुकीचं शिक्षण आहे यासाठी 325 मध्ये कौन्सिल ऑफ नाईस भरली होती. मग आता मी कॅलेंडरकडे येतो तर 3 कॅलेंडर होते. आणि म्हणून ज्या वेळेस आपण मरियाबाईकडे जातो, चला आपण थोडं मरियाबाईकडे जाऊ. मरियाबाई आम्हाला एक मदत करते, माता मरिया, येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीख समजून घेण्यासाठी. फार मोठा इव्हिडंट आहे इतिहासामध्ये. माता मरियाला ज्या दिवशी देवदूत भेटला ती तारीख 25 मार्च होती. लिहून घ्या तुम्ही पाहिजे तर. काय तारीख होती? 25 मार्च. आणि हे मी नाही सांगत आहे, तुम्ही जर अभ्यास केला किंवा तुम्ही जर जाणून घेतलं तर या तारखेला जगात एक मोठा सण भरतो, एक फार मोठा सण. आणि कॅथोलिक लोक या सणाला फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आणि या सणाचं नाव आहे फीस्ट ऑफ मेरी. आणि तुम्ही चेक करा, शोधा, अभ्यास करा की हा सण 25 मार्चला येतो. आणि म्हणून 25 मार्च, आणि पहिल्या शतकापासून त्यांचा विश्वास आहे, असं नाही आत्ता सुरू केलंय. तर म्हणून मरियाबाई जी आहे हिची प्रेग्नन्सी किंवा देवदूत जे जाऊन भेटला, हिला जे हिच्यावर जो पवित्र आत्मा आला, ती तारीख ते काय धरतात? 25 मार्च. आणि म्हणून AD 190 मध्ये म्हणजे दुसऱ्या शतकातल्या 90व्या वर्षी थिओफिलस सिझरिया, याचं नाव मी मागे तुम्हाला सांगितलं, ज्याने कॅरल सिंगिंग सुरू केली होती. हा जो थिओफिलस सिझरिया आहे याचं असं म्हणणं आहे की आम्ही येशूचा जन्मदिवस पाळला पाहिजे. दुसऱ्या शतकात घेऊन गेलो मी, 3ऱ्या शतकात नाही. 3ऱ्या शतकात रोमन बादशाह आला, मग रोमन झाला, मग त्यांनी सण ते लई नंतरचं आहे, म्हणून तिकडे लक्ष देऊ नका. 2ऱ्या शतकात मी तुम्हाला घेऊन आलो, ते पण एकदम जवळ 190 मध्ये. आणि हा त्या ठिकाणी म्हणतो की आम्ही प्रत्येकाने येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव पाळला पाहिजे, आणि तो पण 25 डिसेंबरला. 190 मध्ये हा दस्तावेज त्यांनी लिखाण करून ठेवलंय. हा जो अर्ली चर्च फादर आहे थिओफिलस सिझरिया, हा म्हणतो की आम्ही नाताळ कोणत्या दिवशी पाळला पाहिजे? 25 डिसेंबर रोजी. आणि म्हणून आम्हाला अर्ली 325च्या अगोदरचे दस्तावेज आहे ते पाहायला मिळतात. आता हा 25 डिसेंबर कसं म्हणतो? याचं म्हणणं आहे की मरियाबाईला जे पवित्र आत्मा आला, तिच्यावर तिची जी गर्भधारणा झाली आणि देवदूताचं दर्शन झालं, ती तारीख 25 मार्च होती. आणि 25 मार्चच्या नंतर 9 महिने 25 मार्चच्या नंतर एप्रिल, बोला, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. टाळ्याचं अर्पण जर देवाला गेलं द्यायचं तर द्या, कंजूसी करायची तर करा. हे कधी मी आजचं नाही सांगत आहे, हे 190 मध्ये थिओफिलस म्हणत आहे. त्याच्यानं आणखीन एक अर्ली चर्च फादर आला 204 मध्ये, म्हणजे 2ऱ्या शतकात 4थं वर्ष, आपण 21व्या शतकात आहे. आणि याचं नाव आम्हाला पाहायला मिळतं, हा जो 4 मध्ये आला हा होता हिप्पोलिटस. आणि हा जो हिप्पोलिटस आहे हा 170 मध्ये, 204 मध्ये हा जो हिप्पोलिटस नावाचा चर्च फादर आहे, हा म्हणतो की ज्या दिवशी येशू बेथलेहमात देहरूपात जन्माला आला तो दिवस होता 25 डिसेंबर. हा कधी म्हणतोय? 210 ते 204च्या दरम्यान. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत आहे? 325ला नाही, रोमन बादशाह कॉन्स्टंटाईनच्या काळात नाही. आणि हे जे जगात शिक्षण दिलं जातं 325ला नाताळ आला, रोमन बादशाहने आणला, रोमन सण घातला, त्याच्या अगोदरचा दस्तावेज मी तुम्हाला सांगते इतिहासातून. मरियाबाईची गर्भधारणा मी आपल्याला सांगते 25 मार्च, त्याच्या नंतरचे 9 महिने 25 डिसेंबर. त्याच्यानंतर हा जो अर्ली चर्च फादर आहे हिप्पोलिटस, हा म्हणतो की येशू ख्रिस्त बेथलेहमात ज्या दिवशी देहरूपात जन्माला आला ती तारीख म्हणजे 1 जानेवारीच्या अगोदर. ती तारीख म्हणजे 1 जानेवारीच्या अगोदर 8 दिवस. 2ऱ्या शतकात यांनी काय स्टेटमेंट केलं? लिखाण याचं आज मी स्क्रीनने लावले, स्क्रीनवर दाखवले असते. लिखाण काय म्हणतो? हा येशू ख्रिस्त जो जन्माला आला 1 जानेवारीच्या 8 दिवस अगोदर म्हणजे 25 डिसेंबर. टाळी वाजून देवाला धन्यवाद. कम ऑन चर्च, कंजूसी करू नका. कम ऑन बस, तुमच्या टाळ्या सांगतात की अजून शिकवा. कम ऑन. बरं, 25 डिसेंबर आम्ही पहिल्या शतकात, 2ऱ्या शतकात, 3ऱ्या शतकात पाहत आहोत. थोडंसं मी तुम्हाला 2ऱ्या शतकात 274 AD 274 ही तारीख लिहून ठेवा तुम्ही. ही तारीख फार भयानक तारीख आहे. आणि या तारखेच्या माध्यमातून शत्रू सैतानाने फार मोठा गोंधळ निर्माण केलेला आहे. माझी चे लिहून ठेवावी, तुम्ही याचा अभ्यास करावा. मला फक्त आता काळजी माझ्या आयांची आहे, ज्या माझ्या आया माझ्या समोर आहेत,
ज्या देवाच्या मुली आहेत सगळ्यांना कळतंय मी काय शिकवत आहे? मी देवाला धन्यवाद देतो. हे बा, शिक्षण शिकण्यासाठी नाही लागत, शिकण्यासाठी कान लागतात आणि मन लागतं. शिकवणं हे देवाच्या आत्म्याचं काम आहे. कम ऑन, आमेन. आणि म्हणून हे इतिहास आहे इतका पास, देव तुम्हाला कुठे घेऊन गेलाय. मागच्या 3-4 आठवड्यात तुम्ही कुठे कुठे फिरून आलेत बायबलमधून. हे देव तुमच्यावर प्रेम करतोय. चर्च, देव तुमच्यावर प्रेम करतोय भावांनो आणि बहिणींनो. आणि जी चर्च मला मोबाईलवर ऐकत आहेत, टीव्हीवर ऐकत, हे देवाची कृपा आहे. आणि ही कृपा देवाने दिली म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे. आमेन, आमेन. 274 AD या काळामध्ये एक रोमन बादशाह राज्य करत होता, ज्याचं नाव होतं ऑरेलियन. काय नाव? ऑरेलियन. आणि या ऑरेलियन फार शहाणा होता. पॉलिटिक्स, शेवटी पॉलिटिक्स आलं ना. याने काय केलं, रोमन लोकांचा एक सण होता, रोमन लोकांचा एक सण होता आणि हा सण होता सोल इन विक्टस. काय नाव होतं या सणाचं? सोल इन विक्टस. ज्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रकाशाची आणि घृणित पूजा केली जायची. म्हणजे फार भयंकर प्रकार, तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि मी ते स्पष्टीकरण त्या लेवलला देऊ शकत, फार घृणित प्रकारचे. हा सण फार प्रसिद्ध होता रोमन लोकांमध्ये. याने हा सण जो आहे, हा सण उचलला आणि याला 25 डिसेंबरला शिफ्ट केला. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतोय? हा जो सण आहे, हा सण जून जुलैच्या महिन्यात साजरा व्हायचा. 274चं मी तुम्हाला सांगतोय. लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला AD 190चं सांगितलं, AD 204 सांगितलं, जे अर्ली चर्च फादर आहे. मग थिओफिलस असू द्या, हिपोलिटस असू द्या, मरियाबाईची प्रेग्नन्सी धरून असू द्या, हे सगळे याच्या अगोदरचे. आणि 25 डिसेंबर फार वाढत होता. ख्रिसमसचा सीझन लोक उत्साहात करायचे आणि फार आनंद असायचा आणि लोक देवाला धन्यवाद द्यायचे. तारणारा पृथ्वीवर आला होता, देवाने जगावर प्रेम केलं होतं, शब्द देईच आला होता. आणि मग याने पाहिलं की अरे हे वाढत चाललंय, म्हणून हा राजा असल्यामुळं, अधिकार असल्यामुळं याने याचा जो सण जून जुलैमध्ये साजरा व्हायचा, सोल इन विक्टस नावाचा हा सण याने कोणत्या महिन्यात घातला? व्हेरी गुड. कोणत्या महिन्यात घातला? डिसेंबर. आणि कोणत्या तारखेला घातला? कारण पहिले जे अर्ली चर्चेस आहेत ते 25 डिसेंबर साजरा करत होते. आणि याचे दस्तावेज आहेत, याची हिस्ट्री, याचं साल आहे, याच्या बैठक आहेत. आणि याने पाहिलं की हे जर असं पुढे गेलं तर ख्रिसमस जो आहे हा जगावर राज्य करेल, किंवा ख्रिसमस जो आहे, ख्रिस्ती धर्म जो आहे जगावर हे करेल. म्हणून याने तिथं रोमन सण घातला आणि हे ऑफिशियल याने ठरवलं की आता 25 डिसेंबरला आपला सण साजरा करा. कोणता? सोल इन विक्टस. ही गोष्ट पण आपण आज देवाच्या या आत्म्याच्या द्वारे पाहत आहोत की पहिले चर्च फादर, अर्ली मंडळी, नाताळ वाढत होता म्हणून रोमन लोकांनी सण 25 डिसेंबरला घातलाय. ख्रिस्ती सण 25 डिसेंबरला घातलेला गेलेला नाही. आमेन. इकडे लक्ष द्या सगळ्यांना. तुमच्या लक्षात येतं मी काय बोलत आहे? नाताळ जो आहे हा 25 डिसेंबरला साजरा व्हायचा. नाताळ जो आहे हा ख्रिसमसला किंवा डिसेंबरला साजरा व्हायचा. म्हणून हे वेगवेगळे प्रयोग वापरले गेले मिक्स करण्यासाठी. आता पहा, आपण 20व्या शतकात आहोत, आपल्याला 3ऱ्या शतकाचा अभ्यास करायला कधी वेळ? आपल्याला मागच्या रविवारचं सांगायलाही आठवत नाही. गॅब्रिएल देवदूत कुठं सांगितलं पाळकाने? मग आपण पहिल्या शतकात कधी जाणार? 2ऱ्या शतकात कधी जाणार? मग आज कोणीतरी येतो की विद्वान थोडा हे अभ्यास घेऊन, तो सण आहे ना रोमन आहे बरं का, आणि तो आमके आमके नाही. हा का? कन्फ्यूज होऊन जातो. अरे शास्त्र सांगता मेडिटेट कर, वचन कर, अभ्यास कर. बुधवारची बायबल स्टडी आहे, तुमच्यासाठीच आहे. आम्हाला बाकीच्या सभा पाहिजेत. ह्याच्यात जर वाढले तर किती सुरक्षित राहताल, याच्यात जर वाढले तर किती स्ट्रॉंग होताल. बरोबर आहे? अरे मी तुम्हाला विचारतो, टीव्हीवर पाहणार आहे आणि याची गरज आहे. आणि मी देवाचे आभार मानतो, मी देवाच्या मनापासून आभार मानतो. देवाने मला संधी दिली. मग ती तुमच्या माध्यमातून माझ्यासमोर बसणार आहे, जे मोबाईलच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून आहे, टीव्हीच्या माध्यमातून आहे. आणि माझी प्रार्थना आहे देवाकडे, आणि तुम्ही प्रार्थना करा, हा संदेश हजारो लाखो करोडो लोकांपर्यंत जायला पाहिजे. मग तो मराठीत पाहिजे, मी मराठीत टेलिकास्ट करेल. हिंदीत पाहिजे, मी हिंदी टेलिकास्ट करेल. आणि इंग्लिशमध्ये पाहिजे, मी इंग्लिशमध्ये टेलिकास्ट करेल. देवाने मला 3ही भाषा दिलेल्या आहेत. आमेन. जर गरज पडली हिब्रू ग्रीकमध्ये तर त्याचाही अभ्यास मी केलेला आहे. अजून करायला अजून काहीतरी प्रयत्न करा. पण देवाचं वचन गेलं पाहिजे, देवाचं वचन गेलं पाहिजे. आणि मला आनंद वाटतो, मी अशा लोकांशी बोलत आहे की मागील अनेक मिनिटापासून ते फक्त ऐकत आहेत आणि म्हणतात पास्टर अजून सांगा. बोलो येशू मसीह की. पहा जय पण किती जोरात येते. बोलो येशू मसीह की. पहा जयचा आवाज पहा तुमच्या मोबाईलवर येत असेल. आवेश आमच्या चर्चा, हे आमचे माझ्यासमोर बसले लोक आहे, वही पेन घेऊन सगळे डिटेल घेऊन हालत नाहीत, कारण देवाने त्यांना इतकं सुंदर चर्च, पास्टर आणि अभिषेक दिलेला आहे. आमेन. तेव्हा आमेन. पहिल्या शतकात नाताळ, 2ऱ्या शतकात नाताळ, 3ऱ्या शतकात 274 मध्ये तिथे एक सण घातला आणि त्या सणाबद्दलच बोललं जातं जगात. आणि मग कॉन्स्टंटाईन बद्दल बोललं जातं. अरे चर्च मागं या,
शिका आणि इतरांना शिकवा. 25 डिसेंबर ही जी तारीख आहे, याचे अनेक दस्तऐवज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बरं, आणखीन एक दस्तऐवज आहे आणि हा शेवटचा पाठ राहील आपल्या याच्यातला. हा जो दस्तऐवज आहे याला प्रेषितांचं संविधान म्हणतात. जसं आपल्या देशाचं संविधान, प्रत्येक देशात संविधान असतं, याला प्रेषिताचं संविधान म्हणतात. याला प्रेषितांचा मतांगीकार पण म्हणतात. आणि हे जे संविधान आहे, अपोस्टोलिक कॉन्स्टिट्यूशन म्हटलं याला. लक्षपूर्वक आहे का? हे जे संविधान आहे, या संविधानाचं कलम 53, थोडे हे कलम पण माहिती करून घ्या ना, हे कलम लय गरजेचे आहेत. आणि कलम 53 जे आहे, हे 53 सांगतं की जेवढे पण पवित्र उत्साह आहेत, मग ते नाताळ असेल, ईस्टर असेल, गुड फ्रायडे असेल, पेंटिकॉस्टचा डे असेल, जे काही तुमचे पर्व आहेत, जे काही तुमचे उत्साह आहेत, ते सगळे पाळा. हे कोण सांगतंय? प्रेषितांचा जो संविधान आहे, पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 8 पुस्तक आहेत. किती पुस्तक आहेत? 8 पुस्तक आहे. आणि त्यामध्ये 53 कलमामध्ये लिहिलंय की तुम्ही हे पाळा, कारण हे पाळले पाहिजेत. आणि जर आम्हाला आमचे अर्ली चर्च फादर सांगतात, पूर्वज सांगतात, ज्यांनी आपलं प्राण दिले, ज्यांनी जपलंय, तर आमचं किती विशेष कर्तव्य की आम्ही ते पाळलं पाहिजे. आज आम्हाला आजूबाजूला काय पाहायला मिळतं? पाळू नका, हे अमक्या देवाचं, ते तमक्या देवाचं, हे ग्रीक देवाचं, हे आशेरा मूर्तीचं, हे तमूचं. अरे प्रेषित सांगतात की हे सगळे जे आहेत, मला तुम्ही परत सांगा, सोल इन्व्हिक्टस हा रोमन सण कोणत्या महिन्यात साजरा व्हायचा पूर्वी? व्हेरी गुड, एकच महिना आहे का ते? कोणत्या महिन्यात साजरा व्हायचा? पण या राजाने तो कुठे शिफ्ट केला? का शिफ्ट केला तुम्ही सांगा, मी तुम्हाला शिकवलंय. कारण पहिलं चर्च, अर्ली फादर, दुसरं हे ख्रिसमस साजरा करत होते, मोठे मोठे फादर सांगत होते साजरा करा. मर्याबाईची प्रेग्नन्सी त्या तारखेवर धरल्या जात होती. आणि सगळं आम्ही पाहतो की हे याला कुठेतरी हुक लागावं म्हणून, हे कुठेतरी ख्रिस्ती धर्मात थांबावं म्हणून, किंवा ख्रिसमस कुठे डिस्टर्ब व्हावं म्हणून याने याचा सण शिफ्ट केलाय. ख्रिसमस कुठे शिफ्ट झालेला नाही, येशू ख्रिस्ताला कुठे शिफ्ट व्हायची गरज नाही. तो सगळ्यांना शिफ्ट करणारा देव आहे. कॅलेंडरच त्याने सुरू केलंय, तोच आधी आणि अंत आहे, तो निर्मिती नाही आहे. हे जे पाखंड आहेत हे खोडण्यासाठी आम्हाला पाहायला मिळतं की नाताळची सुरुवात झाली, की जे पाखंड आहे ते दाखवून देण्यासाठी 25 डिसेंबर फायनल झालेला आहे. प्रेषितांनी फायनल केला. प्रेषित म्हणजे जे पहिल्या चर्चे नाहीत, ते तर मारले गेले होते निरोच्या काळात. जे त्याच्यानंतर आले त्यांनी हा सण ठरवला, ही तारीख ठरवली आणि म्हणून हे पाळले पाहिजे. 53 कलमामध्ये आहे. आणि आम्हाला त्यात जन्मदिवस असेल, अजून महत्त्वाची गोष्ट या प्रेषिताच्या कलमामध्ये असं म्हटलं की 9व्या महिन्याचा 25वा दिवस, हे फार महत्त्वाचं आहे. कितव्या महिन्याचा? 9 महिना कोणता येतो? सप्टेंबर. सप्टेंबर महिन्याचा कितवा दिवस? अरे बोला. आता गडबड झाली की 9वा महिना सप्टेंबर, डिसेंबर म्हणजे 25 तारीख. आता हे प्रेषित तर असं सांगताय, कॉन्स्टिट्यूशन तर तसं सांगताय, आणि सगळ्यांचीच गडबड आहे. चला मी मदत करतो आपल्याला. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की येशू ख्रिस्ताच्या जन्मावेळेस वेगवेगळे कॅलेंडर होते, बरोबर का? आणि वेगवेगळे कॅलेंडर असल्यामुळं या कॅलेंडरचे दिवस पण वेगळे होते. लक्षपूर्वक आहे का? हे जे पहिलं कॅलेंडर आम्ही पाहतो, सेक्युलर कॅलेंडर, याची सुरुवात 3 मध्ये व्हायची, जे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये यायचं. दुसरा जो महिना आम्ही पाहतो निसान, प्रॉफिटिकल कॅलेंडर, याची सुरुवात आम्हाला मार्च एप्रिलमध्ये पाहायला मिळते. आणि विशेष करून प्रॉफिटिकल कॅलेंडरमध्ये 360 दिवस येतात. किती? आपल्या कॅलेंडरमध्ये किती दिवस येतो? तो बोला पटकन. थोडा अभ्यास थोडासा हल्ला तुमचा, अजून थोडं. त्याच्यामध्ये लीप इयर पण येतं. लीप इयर आहे का, माहिती शिकले की नाही? व्हेरी गुड. आता तुम्ही थोडेसे एक दिवस घोळ करू शकतो. 24 डिसेंबरकडे जाऊ शकता मग तुम्ही एक दिवसाने. पण तारीख तर महत्वाची आहे. आलं लक्षात मी काय बोलत आहे? तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतोय? बरं, तर हे वेगवेगळे कॅलेंडर होते. काही कॅलेंडरमध्ये 365 दिवस, काही कॅलेंडरमध्ये 357 दिवस, काही कॅलेंडरमध्ये 360 दिवस, काही कॅलेंडरमध्ये 9 महिने, काही कॅलेंडरमध्ये 12 महिने, काही कॅलेंडरमध्ये 13 महिने. आणि म्हणून प्रेषितांचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे 9व्या महिन्याचा 25वा दिवस म्हणतात. तर अशा प्रकारचं म्हणतात की यांनी ते कॅलेंडर वापरलं ज्या कॅलेंडरमध्ये 9 महिने होते. आणि 9वा महिना शेवटचा डिसेंबर महिना असल्यामुळे ते 25 तारीख म्हणतात. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? बरं, इकडे आम्हाला जास्त जायचं नाही, कारण तुम्ही 25 तारखेकडे जाताल तर माझ्याकडे भरपूर आहे आणि मी भरपूर तुम्हाला शिकू शकतो. फक्त मला एक गोष्ट क्लिअर करायची, पहिल्या शतकात 25 डिसेंबर साजरा झाला. आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी साजरा केला, त्याला मंडळींनी मान्यता दिली, त्यासाठी बैठका झाल्या. हा कुठून इकडून घेतलेला सण नाहीये. तर या सणात दुसरे सण आलेत. आलं लक्षात तुमच्या? बरं, आता मला शेवट करू द्या येशूच्या जन्माला धरून आणि तारखेला धरून.
येशूचा जन्म कोणत्या साली झाला? तारीख तर आपण 25 डिसेंबर मॅक्झिमम तिथंच फिरतोय आपण. कोणत्या साली झाला? माझा जन्म, तुमचा जन्म कोणतरी साल असेल ना. जर मी सांगितलं माझा जन्म 15 ऑगस्ट, 15 तारीख ऑगस्ट महिना, 15 तारीख 8वा महिना, आणि मी पुढे लावलंच नाही तर काय, कोणतं साल? तर माझी काही इतिहासात नोंद होईल का? अरे मी तुम्हाला विचारतो, शाळेत मला घेतील का? आधार माझं बनेल का? अरे बोला ना. कुपन माझं निघेल का? घरकुल मला भेटेल का? हे सोडा, मला काहीच होणार नाही. अरे म्हणजे याचं काय गडबड आहे. आणि म्हणून तारीख आणि साल अतिशय महत्वाचं आहे. भले एक वेळ दिवस इकडे तिकडे झाला तर चालू शकतो. बरोबर बोलतोय मी? ठीक आहे. कारण दिवसाला जर धरून तुम्ही चालले तर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे, अनेक लोकांचं, आता तिकडे मला नाहीच नाही, पण येशू ख्रिस्ताचा जन्म बुधवारी झाला असं. कधी? हा, त्याच्याबद्दल आपण डिटेल नंतर जाऊ. आता मला घेऊन जाऊ नका तिकडं. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण राख्याच्या बुधवारला विचार करू की बुधवारकडे का न्यायचा. पण सालाकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. आता साल जे आहे ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या काळी वेगवेगळे कॅलेंडर असल्यामुळं वेगवेगळ्या तारखे आहेत. काहींचं म्हणणं आहे की इसवी सन 1 मध्ये येशूचा जन्म झाला. कधी? इसवी सन 1 मध्ये. म्हणून एक कॅलेंडर सुरू झालं ते येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून आहे. काहींचं म्हणणं येशू ख्रिस्ताचा जन्म इसवी सन 2 मध्ये झाला. काहींचं म्हणणं येशूचा जन्म इसवी सन 4 मध्ये झाला. आणि काहींचं म्हणणं आहे येशूचा जन्म इसवी सन 6 मध्ये झाला. म्हणजे तुमच्या लक्षात येतं, येशू ख्रिस्ताच्या जन्माचं वर्ष जर तुम्हाला ठेवायचं आहे तर तुम्ही 1 ठेवायला लागले 2 येईल, 2 ठेवायला लागले तर 4 येईल, 4 ठेवायला लागले 6 येईल. ठीक आहे. येशूच्या जन्माचा महिना जर तुम्ही ठेवायला लागले, डिसेंबर येईल, डिसेंबर ठेवला का त्या ठिकाणी निसान येईल, निसान आला का त्या ठिकाणी मार्च एप्रिल येईल, निसान तिथं तुम्ही ठेवला की तिथं तिसरी येईल, तिसरी आला का ऑगस्ट येईल, जुलै येईल. आणि म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवताना महत्त्वाची गोष्ट ठेवू द्या. येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा करायचा आहे, येशू ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे. परंतु हा कधी केला पाहिजे, कोणत्या तारखेला केला पाहिजे, येशूचा जन्म कोणत्या वर्षी झाला, या गडबडीत पडू नका. शेवट करा ते समजून घ्या. या गडबडीत आम्हाला पडता कामा नये. कारण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेसच कॅलेंडर जे आहेत ते वेगवेगळे वापरले गेले. प्रॉफिटिकल कॅलेंडर वेगळं, यहुदी कॅलेंडर वेगळं, जे जुलियन कॅलेंडर आपण वापरतो जानेवारीपासून ते त्या कॅलेंडर वेगळं आम्हाला पाहायला मिळतं. सोलर लुनी कॅलेंडर, ह्या कॅलेंडरमध्ये जर पडलो तर आम्हाला तारीख फिक्स करता नाही. पण एक गोष्ट महत्त्वाची, पहिले जे अर्ली चर्च फादर होते ते 25 डिसेंबर पाळायचं आहे. आणि म्हणून कुठलाही गोंधळ मनात न ठेवता उद्या इथं या, अनेकांना घेऊन या आणि हा विश्वास ठेवा की येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी, मग तो उद्या असेल कधी, तो आज जन्माला असेल, मग बुधवारी जन्माला असेल, रविवारी जन्म, कधी, पण तो जन्माला आला हे बायबल सांगतं. का म्हणून हे बायबल सांगतं. आणि म्हणून याच्या त्याच्या शिक्षणाला, याच्या त्याच्या सांग्या वांग्याला बळी न पडता येशूचा जन्मोत्सव आम्हाला कसा साजरा करायचा? रोमन लोकांचा सण आहे म्हणून, पाळू नका म्हणून, आमक्या देवाचा सण आहे नाही. हे सगळे आपल्या ह्याच्यात घुसलेत. येशू ख्रिस्ताला कुठं घुसायला, एवढा येशू ख्रिस्त